दहशतवाद्यांचा समूळ नायनाट कराच मूर्तिजापूर व्यापारी महासंघाचा ज्वलंत आक्रोश। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं भ्याड दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यानं पुन्हा एकदा देश हादरला आहे। निर्दोष पर्यटकांच्या रक्तानं माखलेल्या त्या मातीत देशभक्तीची मशाल पेटली आहे। या संतप्त पार्श्वभूमीवर मूर्तिजापूरच्या व्यापारी महासंघानं ऐतिहासिक आक्रोश मोर्चा काढून संपूर्ण शहर दणाणून सोडले। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात भारत माता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या गगनभेदी घोषणा आसमंतात घुमल्या। प्रत्येक घोषणेत एकच गर्जना, देशद्रोहींना माफ करणार नाही। मोर्चात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अशोक भावनानी, इब्राहिम घाणीवाले, ॲडव्होकेट अविन अग्रवाल, पुरुषोत्तम डागा, चंदन अग्रवाल, आनंद बांगर, संजय गुप्ता, भारत जेठवानी, छबिले पाटील, कमलाकर गावंडे, बबलू भेलोंडे, शेख इम्रान, शेख खलील, सतीश लालवानी, विनायक गुल्हाणे, प्रशांत हजारी, विष्णू लोडम, दिनेश रिवास, भावेश झाला, अनुप अग्रवाल, रामा हजारे, रशीद चौस, मेजर घुगे, मोहम्मद तन्वीर, आरिफ खाटिक आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। यावेळी मुस्लिम बांधवांचीही लक्षणीय आणि उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। शेख इम्रान, शेख खलील, मोहम्मद तन्वीर, आरिफ खाटिक, रशीद चौस यांच्यासारख्या मुस्लिम बंधूंनी प्रखर निषेध व्यक्त केला। यामुळे दहशतवाद्यांविरुद्ध लढ्यात हिंदू मुस्लिम सर्व समाज एकत्र असून देशाच्या अखंडतेसाठी सर्वजण एकच सैनिक आहेत असा ठाम संदेश संपूर्ण परिसरात पोहोचला। उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना निवेदन सादर करताना एकच आवाज दुमदुमला, दहशतवाद्यांचे पाळेमुळे उकडून फेकली पाहिजेत, आता सहनशीलतेचा अंत झाला आहे। यावेळी उपस्थित आमदार हरित पिंपळे यांनी ही ठाम भूमिका घेत म्हटलंय, आता फक्त निवेदन नाही तर निर्णायक कारवाईची आवश्यकता आहे। पोलीस अधिकारी अजित जाधव व आशिष शिंदे यांच्या समवेत विविध संघटनांचे पदाधिकारी या जागतिक दहशतवाद्याच्या विरोधात एकत्र उभे राहिले। मोर्चाच्या दरम्यान हल्ल्यात बळी पडलेल्या शूर देशबांधवांना डोळ्यात अश्रू दाटवून श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यावेळी एकच भावना गगनात उसळली, हा देश आमच्या शूर मर्दांनी रक्तांनी घडवलेला आहे। कोणत्याही हरामखोर वृत्तीला त्याची राख रांगोळी करता येणार नाही। देशभक्तांच्या मनातील धगधगता संताप आक्रोशातून प्रकट झाला। एकही निर्दोष नागरिक दहशतवाद्याचा बळी ठरू नये यासाठी आता निर्णायक पाऊल उचलायलाच हवं। पाकिस्तान प्रेरित दहशतवाद्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त न केल्यास देशद्रोहींच्या मुळासकट सफाया करण्याचा व्रत नागरिकांनी उचलला आहे। संपूर्ण मूर्तिजापूरकरांनी आज एक सूर लावला, शहीदांच्या रक्ताचा सूड घेईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।